शिवाजीराजांच्या भेटीसाठी खास उभारलेल्या शामियानात मिर्झाराजे बसले होते. 2 जरी बैठका नजरेत भरत होत्या. दोन्ही बैठकांच्या शेजारी नक्षीकाम केलेले उंची हुक्के ठेवले होते. सुवर्ण धूपदाण्यातून कनोजी धुपाची वलये उठत होती. किनखापी कनाती लावलेल्या व गालीचे अंतरलेल्या आपल्या शेंद्री रंगाच्या शाही शामियानात मिर्झाराजे शिवाजीराजांची वाट बघत होते. शामियानाचा थाटमाट ऐश्वर्य संपन्न होता. मिर्झाराजांनी स्वतः जागा निवडून शामियाना उभा केला होता. मिर्झाराजांच्या भोवती जुन्या सरंजामी परंपरेतील काही निवडक राजपूत वीर रक्षक म्हणून उभे होते. त्यांच्या मस्तकावर रुबाबदार साफे बांधलेले होते. लांब लचक दाढ्या मधोमध विभागून छातीवरील चिलखतावर दोन्ही बाजूस रोलत्या केल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात नागवी समशेर होती. शिवाजीच्या भेटीच्या वेळी सुरक्षिततेची सारी जोखीम उग्रसेन कचवाहवर सोपवली होती. शामियानाच्या चारी बाजूंना तळपते तेगे घेतलेल्या सिद्धींचा जागता पहारा होता. भेटीचा दिवस निश्चित झाल्यापासून तळावर येणाऱ्या प्रत्येक नवख्या माणसाची कसून चौकशी होत होती. मिर्झाराजे विचारात गढले होते. त्यांच्या मस्तकावर केशरी साफा शोभत होता. त्यावर पाचूचे पिंपळ पान उठून दिसत होते. अंगावर जरी काडीची किनार असलेला आसमानी अंगरखा व पायात चुनीदार विजार होती. गळ्यात नवरत्नांचा कंठा रोळत होता. साठीच्या घरात असलेले वय फक्त पांढऱ्या केसांनी दिसत होते. तरतरी सरळ असलेले नाक, पातळ ओठ, गहिरी पाणावलेली नजर मिर्झाराजांच्या व्यक्तिमत्वाला उठाव आणीत होती. रुंद कपाळावर केशरी टिळा शोभत होता. तोफांच्या आवाजाने मिर्झाराजे बाणावर आले. उग्रसेन कचवाहाकडे नजर वळवून मिर्झाराजे म्हणाले, दिलेर खानाने हल्ला सुरू केला वाटतं. आपणच हुकूम दिला होतात ना? हो. शिवाजीराजांच्या स्वागताला तोफांची सलामी नको? उग्रसेन हसला. मिर्झाराजांच्या चेहऱ्यावर समाधान होते. तोफांचे आवाज अखंड उठत होते. दिलेर खानाने रुद्रमाळेवरून पुरंदरावरचा तोफांचा मारा जारी ठेवला होता. सूर्य आकाशात चढत होता. बराच वेळ गेला आणि हेजिबाने बातमी आणली, हुजूर, पुरंदरच्या बुरुजाजवळ तटाला खिंडार पडलं. छान, हल्ला असाच जारी ठेवा. मिर्झाराजे समाधानाने म्हणाले. हेजीब केला. मिर्झाराजे हुक्का पित होते. विचारात गडलेल्या मिर्झाराजांच्यावर नजर ठेवून थोड्या अंतरावर उदयराज मुन्शी व उग्रसेन कचवाह उभे होते. जानी बेग बक्षी डेऱ्यात आले. त्यांनी वर्दी दिली. शिवाजीराजे छावणीपासून दृष्टी टप्प्यात आले आहेत. बरोबर कोण आहे? फार आसामी नाहीत. शिवाजीराजे पालखीतून येत आहेत. बरोबर 5-6 रक्षक व पालखीचे कहार भोई आहेत. मिर्झाराजांनी उग्रसेन कचवा आणि उदयराव मुन्शी यांना राजांना सामोरे जायला सांगितले व आज्ञा दिली. शिवाजीराजे निशस्त्र संपूर्ण शरणागतीच्या तयारीनं मला भेटायला येत असतील तरच या म्हणाव, नाहीतर त्यांना आल्या पावली परत जाण्यास मोकळीक आहे. हे कळवा. हे मान्य असेल तरच राजांना इथे घेऊन या. उग्रसेन कचवाह आणि उदयराज मुन्शी मिर्झाराजांना मुजरे करून कामावर निघून गेले. मिर्झाराजे अस्वस्थपणे एरझारा घालीत होते. थोड्या वेळातच कचवाह आत आला. त्याने वर्दी दिली. शिवाजीराजे येत आहेत. कुठं आहेत? एव्हाना डेऱ्याजवळ येऊन पोचले असतील. मिर्झाराजे गडबडीने बाहेर गेले. डेऱ्यांच्या दारी येताच समोरून येणाऱ्या शिवाजीराजांचे त्यांना दर्शन घडले. शिवाजीराजांच्या वर मिर्झाराजांची आतुर नजर जाताच ती घायाळ बनली. शिवाजीराजे समोरून येत होते, पण त्यांचे दोन्ही हात पुढे जोडले होते. त्यावर पांढरा शेला गुंडाळा होता. मिर्झाराजे एकदम पुढे गेले. मिर्झाराजांना आपल्या जयाचा रिवाजाचा विसर पडला. तशा स्थितीत ही स्मित वदनाने येणारे राजे पाहून मिर्झाराजे अचंबले. शिवाजीराजांच्या हातावर बांधलेला शेला दूर करीत मिर्झाराजे बोलले, राजा साहब ये क्या? शिवाजीराजे म्हणाले, मिर्झाराजे, संपूर्ण शरणागतीची आपण आज्ञा पाठवलीत. शरणागतीचा रिवाज आम्ही पाळला. आपल्यासारख्या पितृतुल्य राजपुतासमोर हात बांधूनच काय, पण गुडघे टेकून सुद्धा यायला आम्हाला खंत वाटणार नाही. मिर्झाराजांनी शिवाजीराजांना पुढे बोलू दिले नाही. मिर्झाराजांच्या मिठीत शिवाजीराजे बद्ध झाले. शिवाजीराजे जेव्हा त्या प्रेम मिठीतून मुक्त झाले तेव्हा त्यांचा हात धरीत मिर्झाराजे म्हणाले, राजे, आजवर तुम्ही दिल्ली तख्ताविरुद्ध चांगली शर्त दिलीत. आता त्याच निष्ठेनं आपण सम्राटांची सेवा करायला हवी. चलावं राजे. शिवाजीराजांच्या सह मिर्झाराजे डेऱ्यात आले. डेऱ्याच्या प्रवेशद्वाराशी आनंदराव राजांचे जोडे घेऊन उभे राहिले. राजांच्यासाठी मांडलेल्या खास बैठकीवर राजांना बसवून मिर्झाराजे समोरील बैठकीवर बसले.
मिर्झाराजे एकटक नजरेने विरासन घालून बसलेल्या राजांच्याकडे पाहत होते. राजांच्या पांढऱ्या जिरे टोपावर मोत्यांचा तुरा शोभत होता. कानातील टपोऱ्या मोत्यांचे चौकडे मानेच्या किंचित हेलकाव्याबरोबर आपली निळी झाक नजरेत भरवीत होते. डौलदार दाढी, तेजस्वी डोळे, रेखीव भुयावर लावले पवित्र शिवगंध राजांच्या देखण्या व्यक्तिमत्वात भर घालीत होते. राजांची उमर 35ची असूनही वयाचे कोवळे पण जाणवत होते. राजाने अंगात जरीबुंदीचा पांढरा शुभ्र अंगरखा पेहनला होता. कमरेला केशरी शेला आवळला होता. राजे निशस्त्र होते. पायात तंग विजार होती. शिवाजीराजांना निरखित असता मिर्झाराजांच्या मनात अनेक विचार उठत होते. हाच तो शिवाजी. अफजलचा वध यानंच केला. शास्ताखानाच्या छावणीत शिरून त्याच्यावर हल्ला करण्याचं धाडस याचं. ज्या सम्राटांच्या ताकदीपुढे निजामशाही नष्ट झाली, आदिलशाहीनं मान दुखवली, त्या महान शक्तीला आव्हान देणारा हाच शिवाजी. दिल्लीपतीला अस्वस्थ करून सोडण्याचं याचं सामर्थ्य. विजयाने बेहोश बनलेली माणसे मिर्झाराजाने अनेक पाहिली होती, पण पराजय स्वीकारतानाही आपल्या बेगुमान गहिऱ्या नजरेने आव्हान देणारा तरुण मिर्झाराजे प्रथमच पाहत होते. मिर्झाराजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते म्हणाले, राजासाहेब, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही आलात, फार चांगलं झालं. आपले गुजर कुठं दिसत नाहीत. मोठा धाडसाचा माणूस. धाडस कारणे आलं तरच कौतुक, राजे म्हणाले. दुर्दैवानं फसलं असंच ना. राजांच्या चेहऱ्यावर स्मित कायम होते. राजकारणात सारं माफ असतं. आमचा फसलेला डाव आमच्याच अंगावर उलटणार नाही हे कुणी सांगावं. मिर्झाराज आपल्या मांडीवर थाप मारीत म्हणाले, ते या मिर्झाराजाच्या तळावर घडणार नाही. आमचा प्रत्येक मेहमान प्राणपणानं जपला जातो. आम्हीही राजपूतच आहोत. आम्हाला ते माहीत आहे. ती खात्री नसती तर इथं येण्याचं धाडस आम्ही केलं नसतं. शिवाजीराजांच्या स्पष्टोक्तीवर मिर्झाराजे खुश झाले. त्यांना ती तडफ आवडली होती. त्याने आणखी अंदाज घ्यायचा ठरवला. पण राजे, आपली भवानी तलवार कुठं आहे? अद्याप ती म्यानाबाहेर पडलेली दिसत नाही. राजाने नजर मिर्झाराजांच्या नजरेला भिडली. क्षणभर नजरेत अंगार उसळल्याचा भास झाला. आपली नजर न हलवता राजे म्हणाले, काही वेळा प्रसंगानुसार यशस्वी शस्त्र ही शमी वृक्षावर ठेवावी लागतात. वा, तुमच्या जवाबाला तोड नाही. मिर्झाराजे उद्गारले. पण राजे, अद्याप आपण कमसीन आहात. माझी सारी उमर याच खेळात गेली. शहाजादा औरंगजेब बनला तो मिर्झाराजांच्याच बळावर, हे विसरू नका. त्याचा विसर कसा पडेल? उलट त्याचं दुर्दैव वाटतं. राजे बोलून गेले. मिर्झाराजांच्या भुया वक्र बनल्या होत्या. त्यांनी विचारले, मतलब? शिवाजीराजे म्हणाले, साप आहे. दिल्ली तख्ताचं राज्य औरंगजेबाला देण्याऐवजी त्या तख्तावर आपण बसला असतात तर ते अधिक शोभलं असतं. ती आपली योग्यताही होती. हिंदूंमध्ये कोणी बलशाली माणूस राहू नये असं औरंगजेबाला वाटतं. इस्लाम खेरीज तो काही जाणत नाही. हिंदूंच्या भूमीवर मुठभर मुसलमानांची सत्ता स्थापण्यापेक्षा जर तुम्ही सम्राट बनला असतात तर आज आपल्याला दक्षिणेत उतरायची गरज पडली नसती. मी माझ्या पावलांनी दिल्ली जवळ केली असती आणि माझ्या हाताने माझं छोटं राज्य तुमच्यावर ओवाळून टाकलं असतं. जन्मोजन्मीचा तुमचा गुलाम झालो असतो. शिवाजी राजांच्या आवेशयुक्त बोलांनी थक्क झालेले मिर्झाराजे भानावर आले. त्यांचा जीव घाबरा झाला. आजूबाजूला पाहत मिर्झाराजे ओरडले, पाबंदी रखो राजे, जबान की पाबंदी रखो. या मिर्झा राजावर सत्ता बादशहांची आहे. मिर्झाराजे त्यांचा बंदा आहे. दिल्ली तख्ताचा उपमर्द येथे ऐकला जात नाही. शिवाजी राजाने निश्वास सोडला. ते म्हणाले, राहिलं गुलामगिरीत मनातले भाव मोकळेपणाने बोलता येत नाहीत हे आम्ही विसरलो. हम माफी के तलबगार है. मिर्झाराजांनी टाळी वाजवली. सेवक फळांची तबके घेऊन येत होते. राजांच्या समोर तबक धरण्यात आले. राजाने एक सफरचंद उचलले. मिर्झाराजे बैठकीवर उठले. त्यांनी तबकातला चाकू उचलला. राजांच्या हातातले फळ घेऊन त्यांनी ते छेदले आणि राजांच्या पुढे हात धरला. घ्या राजे, कोणतंही उचला. राजाने दोन्ही तुकडे उचलले. मिर्झाराजे चकित झाले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित होते. राजे म्हणाले, मिर्झाराजे, आपण मनात काही आणू नका. आमच्या मनात संशय नाही. माणूस परमेश्वरी इच्छेनं जगतो आणि मरतो यावर आमची श्रद्धा आहे. राजांच्या दिलदारीवर मिर्झाराजे एकदम खुश झाले. राजे मद्य घेत नाहीत हे ध्यानी येताच त्यांनी सरबत मागवले. मिर्झाराजांच्या बरोबर राजांचा फलाहार सुरू झाला. तोफांचे आवाज कानावर येत होते,
पण राजे आपली अस्वस्थता न दाखवता फलाहार करीत होते. पुरंदर तोफ्यांच्या माऱ्यात सापडला आहे. मुरारबाजी शर्तीनं ह्या लढ्याला तोंड देत आहेत हे राजांना दिसत होते. राजांना तोफांचे आवाज असह्य झाले. ते मिर्झा राजांना म्हणाले, मिर्झा राजे, हे आवाज कसले? तुमच्या पुरंदरवरच्या हल्ल्याचे ते आवाज आहेत. पण आम्ही शरणागती पत्करली आहे ना? राजांनी विचारले. त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे असंच चालायचं? राजे बैठकीवर उठू लागलेले पाहताच मिर्झा राजे पुढे म्हणाले, थांबा राजे, उठण्याची गरज नाही. मिर्झा राजाने आज्ञा दिली आणि ते राजांच्या जवळ येऊन बसले. सेवकाने डेऱ्याची कणाद उचलली. राजांचे डोळे विस्पारले गेले. राजांना बसल्या जागेवरून पुरंदर दिसत होता. आगीच्या भडीमारात होरपळणारा पुरंदर पाहून राजांचे मन करपले. मिर्झा राजे शिवाजी राजांची अस्वस्थता समाधानाने पाहत होते. राजांच्या कानावर शब्द आले, शिवाजी राजे, तुमच्या दख्खन दौलतीचे बुरुज कसे ढासळतात ते पहा. ते पाहण्यासाठीच इथली बैठक सजवली आहे. राजे पाहत होते आणि मिर्झा राजांच्या सांगण्याचे प्रत्युत्तर राजाने येत होते. पुरंदरचा सफेद बुरुज तोफ्यांच्या माऱ्यात ढासळत होता. आगीने आणि धुराने गड वेधला होता. राजे स्वप्नातल्यासारखे उठले. झोकांड्या देत ते सामोरे गेले. डेऱ्याच्या खांबाचा आधार घेत ते पाहत होते. राजे उभ्या जागी एकदम वळले. मिर्झा राजे बैठकीवर बसूनच होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित होते. राजे म्हणाले, मिर्झा राजे, मी तुम्हाला पुरंदर देतो. पुरंदरकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, पण हा मारा थांबवा. पुरंदर देता? मिर्झा राजे हसले. राजे, पुरंदर आम्ही घेतला आहे. आणखीन काही क्षणातच पुरंदर आमचं निशाण दिसेल. जे बोलायचं असेल ते तुमच्या गडाबद्दल बोला. ठीक आहे. निश्वास सोडून राजे कळवळले, निदान हा मारा तरी थांबवा. नजरेला नजर भिडवीत मिर्झा राजे म्हणाले, विनंती केली तर जरूर थांबू. त्या शब्दाबरोबर राजांचे नेत्र आरक्त झाले. आपला संताप आवरीत ते कष्टाने म्हणाले, मिर्झा राजे, आम्ही विनंती करतो, हो आम्ही भीक मागतो, पण माझी माणसं वाचवा. मिर्झा राजांनी किरतसिंगाला हल्ला थांबवण्यास सांगितले. किरतसिंग मिर्झा राजांचा निरोप घेऊन तातडीने दिलेर खानाकडे गेला. मिर्झा राजांच्या बरोबर राजांचे भोजन झाले. पण राजांचा प्रत्येक घास विषासारखा वाटत होता. त्यांचे लक्ष पुरंदरकडे लागले होते. भोजन होताच राजे मिर्झा राजांच्यासह डेऱ्यात आले. तोफांचा आवाज थांबला होता. मिर्झा राजांनी विचारले, राजे, कसला विचार करता? राजे हसले. म्हणाले, काही नाही. विचार कसला करणार? काही वेळ गेला आणि राजांना भेटण्यासाठी कोरडे आल्याची बातमी आली. राजांनी कोरड्यांना येण्याची आज्ञा दिली. मल्हार कोरडे डेऱ्यात आले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारले, कोरडे, गड खाली झाला? नाही महाराज. का? आपली आज्ञा झाल्याखेरीज लढाई थांबवायला हवालदार नाईक तयार नाहीत. राजाने अभिमानाने मिर्झा राजांच्याकडे पाहिले. राजे कोरड्यांना म्हणाले, असेच माघारी जा. लढाई थांबवून गड खाली करण्याची आज्ञा हवालदारांना कळवा आणि मुरारबाजींना आम्हाला भेटायला सांगा. महाराज, कोरडे उद्गारले, काय? महाराज, मुरारबाजी लढाईत कामी आले. कोरड्यांनी सांगितलेल्या बातमीला राजे सुन्न झाले. कोरडे मुजरा करून बाहेर गेले. मिर्झा राजे शिवाजी राजांच्याकडे पाहत होते. राजांचे डोळे उभ्या जागी भरून आले होते. मुठी वळल्या होत्या. राजांचे भान हरपले होते. गालावरून निखळलेली आसवे खालच्या गालीच्यावर ठिपकत होती. मिर्झा राजे पुढे आले. राजांच्या खांद्यावर स्नेहभराने हात ठेवीत मिर्झा राजे म्हणाले, एक माणूस हरवला म्हणून डोळ्यात पाणी? राजासाहेब, लढाईत हे चालायचंच. राजांनी मिर्झा राजांच्याकडे पाहिले आणि ते ओरडले, आनंदराव. आनंदराव आत आले. राजाने आज्ञा केली, आनंदराव, कोरड्यांना बोलवा. राजाने डोळे टिपले. मिर्झा राजे राजांच्याकडे पाहत होते. कोरडे आत आले. कोरड्यांना पाहताच राजे म्हणाले, कोरडे, आमचे मुरारबाजी कसे पडले हे मिर्झा राजांना ऐकायचं आहे, तेवढं सांगा. महाराज, मी मुरारबाजींच्या बरोबरच होतो. शत्रूनं सुलतान ढवा केला. बाजी तटावरून ते पाहत होते. लढाई जारी होती. बालेकिल्ला धोक्यात येतो हे दिसताच मुरारबाजींनी हिंमत उचलली. त्यांनी बालेकिल्ल्याचं दार उघडण्याचा हुकूम दिला.
साऱ्यांना चेव चढला. मुरारबाजी 1500 मावळ्यांसह बालेकिल्ल्याच्या बाहेर पडले. अचानक हल्ल्यानं शत्रू बिचकला. त्याची पिछेहाट सुरू झाली. मुरारबाजी पुढे सरकत होते. गनिम कापला जात होता. मुरारबाजीची चाल पाहून दिलेर खानानं माघार घेतली. दिलेर खान आपल्या छावणीत गेला. मुरारबाजी निकरानं लढत सरळ पठाणी छावणीवर चालून गेले. महाराज, असा बहादर आम्ही पाहिला नाही. खुद्द दिलेर खान थक्क होऊन समोर आला. त्यानं ओरडून क्षणभर लढाई थांबवली. तो म्हणाला, अरे खरा मर्दाना, तू फुकट जीव वाया घालवू नकोस. अरे कौल घे, कौल घे, मी तुला कौल देतो सरदार, की देतो. क्षणभरची विश्रांती सरली. त्या बोलानी मुरारबाजी संतापले. पचकन थुंकून ते ओरडले, अरे जा, तुझा कौल म्हणजे काय? तू कोण? मी शिवाजीराजांचा शिपाई. तुझा कौल घेतो की काय? आणि मुरारबाजी खानावर चालून गेले. एकच कापाकापी सुरू झाली. खानावर मुरारबाजी चालून जातो हे पाहताच एका नेमबाजाने बाण सोडला. बाणाने निशाण अचूक घातले. मुरारबाजींच्या मानेतून बाण आर पार गेला. मुरारबाजी पडले. मुरारबाजींना घेऊन परत आम्ही बालेकिल्ला गाठला. कोरडे थांबले. राजाने त्यांना जायची इशारत दिली. कोरडे गेले. राजाने आपली नजर वर केली. अनेक भावनांच्या छटा त्या डोळ्यात सामावल्या होत्या. आपले डोळे पुशीत राजे म्हणाले, ऐकलत, जेव्हा मुरारबाजी पडले हे कळलं तेव्हाच आमच्या ध्यानी आलं होतं सहजासहजी पडणार ही माझी माणसं नाहीत. मिर्झा राजे, एकाच स्वप्नानं वेडी झालेली माणसं आमच्या जवळ पोटासाठी चाकरी करणारे नाहीत. माझा प्रत्येक माणूस माझ्या तोला मोलाचाच आहे. तो खर्ची पडला याचं आम्हाला दुःख आहे. राजांना राजांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नाही. त्यांची नजर आपोआप खाली वळली. काही क्षण तसेच गेले. मिर्झा राजांचा शब्द कानावर आला, राजे, आपण थकलात, थोडी विश्रांती घ्या. रात्री तहाची बोलणी सुरू होतील. शिवाजीराजे जड पावलांनी शामियाना बाहेर पडले. उग्रसेन कचवाह वाट दाखवित होता. शिवाजीराजांच्यासाठी उभारलेल्या खास डेऱ्यात राजे गेले. शरीर आणि मन पुरे थकले होते. राहून राहून डोळे भरून येत होते. डेऱ्यातल्या शय्येवर त्यांनी अंग झोकून दिले.